नमस्कार. आज आपण ब्रेकफास्टमध्ये स्पेशल काय बनवायचं असा नेहमी प्रश्न पडतो. तर आज हा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे. आज आपण आलू पराठा कसा बनवायचा हे बघणार आहोत. सर्वात आधी आपल्याला बटाटे हे शिजवून घ्यावे लागतील. इथे मी अर्धा किलो बटाटे हे 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतलेले आहेत. बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण हिरवं वाटण जे असतं ते बनवून घेऊ. त्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, 7 ते 8 तुमच्या चवीनुसार मिरच्या आणि 1 इंच आलं याची छान अशी बारीक पेस्ट करून घेऊ. मिरचीचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार घ्यावं. पराठ्यासाठी कणिक ही अगोदरच मळून ठेवावी. तिला 10 ते 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून द्यावं. बटाटे हे शिजून तयार आहेत. आता त्यांना एक एक करून आपण बाहेर काढून घेऊ. थंड पाण्यामध्ये त्यांना टाकून घेऊ, जेणेकरून त्याचे कवर हे लवकर निघतील. सर्व बटाट्यांची सालं म्हणजेच कवर हे काढून घ्यायचे आहेत. थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे हे लगेच पटापट निघत आहेत. तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतर बटाट्याची सालं काढू शकता. सर्व बटाट्याची साल झालेली आहेत काढून. आता आपण खिसणीच्या मदतीने या बटाट्यांना खिसून घेऊ. असं केल्याने कुठेही लम्स राहत नाही, जाड बटाटा कुठेही राहत नाही. त्यामुळे ही स्टेप ही नक्की फॉलो करायची आहे, स्किप करू नका. आता एका कढईमध्ये थोडं तेल घालू, जिरे, मोहरी, कढीपत्ता घालू आणि जे हिरवं वाटण आपण केलं होतं ते याच्यामध्ये परतण्यासाठी ठेवून देऊ. 2 मिनिटं छान असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, हिंग घालून घेऊ, गरम मसाला घालून घेऊ आणि छान पुन्हा एकदा 1 मिनिटासाठी परतून घेऊ. नंतर मॅश केलेला जो बटाटा आहे तो त्याच्यामध्ये ॲड करू. गार्निश करण्यासाठी, त्याला डेकोरेट करण्यासाठी कोथिंबीर ही त्याच्यामध्ये ॲड करू. सगळे जिन्नस हे मिक्स करू. नंतर लास्टला याच्यामध्ये आपण थोडेसे आपल्या आवडीनुसार मीठ घालू आणि अर्धा चमचा इतका लिंबाचा रस घालू. हे छान पुन्हा सगळं एकजीव करू. आता आपलं बटाट्याचं सारण हे तयार झालेलं आहे. त्याला पूर्ण थंड होण्यासाठी काढून घेऊ. कणकीतील एक छोटासा उंडा घेऊ, त्याला थोडंसं लाटण्याच्या मदतीने असं लाटून घेऊ. त्याच आकाराचा एक बटाट्याचा गोळा घेऊ आणि तो त्याच्यामध्ये ठेवून घेऊ आणि मोदकाप्रमाणे त्याला असं बंद करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा हा लाटायचा आहे. थोडासा मीडियम ठेवायचा आहे, चपातीसारखा पातळ करायचा नाहीये. सगळ्या बाजूने एकसारखा मीडियम आकाराचा ठेवायचा आहे, गोलाकार लाटायचा आहे आणि छान असा तुपामध्ये खरपूस असा याला भाजून घ्यायचा आहे. तयार आहे आपला आलू पराठा. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.